नागपूर पोलिसांचे ऑपरेशन थंडर आता ड्रग्स आणि हुक्का पार्लर विरोधात धडक मोहीम ठरत आहे। अंबाझरी परिसरातील काही हॉटेल्समध्ये चोरी छुपे हुक्का सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी थेट फायर ब्रिगेडच्या मदतीने हॉटेलमध्ये प्रवेश करत मोठी कारवाई केली आहे। बाहेरून कुलूप, आतमध्ये सुरू होता हुक्क्याचा धूर आणि आता 3 हॉटेल्सवर थेट सीलची कारवाई करण्यात आली आहे। नागपूर शहरात ड्रग्स आणि नशाविरोधात पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत मोठी मोहीम सुरू केली आहे। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या अभियानांतर्गत अंबाझरी परिसरातील काही हॉटेल्सवर धडक कारवाई करण्यात आली आहे। क्राईम ब्रांचला गुप्त माहिती मिळाली होती की हॉटेल मालक ग्राहकांना चोरी छुपे हुक्का पुरवत आहे। विशेष म्हणजे ग्राहकांना आतमध्ये प्रवेश दिल्यानंतर बाहेरून गेटला कुलूप लावण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। यानंतर क्राईम ब्रांच आणि डीबी पथकाने फायर ब्रिगेडच्या मदतीने हॉटेलमध्ये प्रवेश केला। कारवाई दरम्यान ग्राहकांना लपून छपून हुक्का पुरवला जात असल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणात निंबस हॉटेल, हॉटेल हर्ष आणि हॉटेल सुरू यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। यापूर्वी पोलीस उपायुक्त नित्यानंद धसाई यांनी संबंधित हॉटेल चालकांना नोटीस बजावत हुक्का बंद करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते। हुक्का बंद करा अन्यथा हॉटेल सील करू असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला होता। मात्र नोटीस नंतरही नियमांचे उल्लंघन सुरूच ठेवल्याने पोलिसांनी 3ही हुक्का पार्लर 1 महिन्यासाठी सील केले आहेत। दरम्यान नागपूर पोलिसांनी युवकांना ड्रग्स, हुक्का, गांजा आणि इतर व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे। अशा नशेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलेत। तसेच नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकरणांची माहिती तत्काळ पोलीस ठाणे किंवा डायल 112 वर द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। नशामुक्त समाज आणि सुरक्षित परिसर निर्माण करण्याकरिता नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावेत असेही पोलिसांनी म्हटले आहे। नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे हुक्का पार्लर आणि नशा विरोधातील मोहिमेला मोठं बळ मिळालं आहे। मात्र शहरात अजून किती ठिकाणी चोरी छुपे असे प्रकार सुरू आहेत आणि युवकांना व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्याकरिता आणखी कोणती पावलं उचलली जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीतील काही हॉटेल मालक जे आहेत ते ग्राहकांना हुक्का पुरवित असल्याची गुप्त माहिती क्राईम विभाग यांना मिळालेली होती। त्या अनुषंगाने त्यांची टीम आणि आमच्या डीबी पथकाने फायर ब्रिगेडच्या मदतीने आतमध्ये प्रवेश मिळवलेला होता हॉटेलमध्ये। कारण हे जे हॉटेल मालक आहेत हे ग्राहकांना लपून छपून प्रवेश देऊन बाहेर गेटला ताला लावत होते, जेणेकरून पोलिसांची दिशाभूल व्हावी की इथं हॉटेलला ताला लावलेला आहे। तर अशा पद्धतीने चोरी छुप्या पद्धतीने हे ग्राहकांना हुक्का पुरवित असल्याचे दिसून आलेले होते आणि त्या अनुषंगाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये निंबस हॉटेल, हॉटेल हर्षेज आणि हॉटेल सोरो यांचा समावेश आहे। यापूर्वी माननीय पोलीस उपायुक्त झोन 2 श्री नित्यानंद साहेब यांनी संबंधित तीनही आस्थापनांना हुक्का तुम्ही पुरविणार नाही अन्यथा तुमचं जे हॉटेल आहे आम्ही सील करू अशा पद्धतीची नोटीस बजावलेली होती। परंतु ही नोटीस बजावल्यानंतर देखील यांच्याकडून त्या कायद्याची पायमल्ली करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त झोन 2 यांच्या आदेशाने सदरचे 3ही जे हुक्का पार्लर आहेत ते 1 महिन्यासाठी सील करण्यात आलेले आहेत।